आढावा प्राईम टाइम मधून मॉर्निंग प्राईम टाइम मधून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवारांचा शपथविधी होणार आहे। त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील। या शपथविधीपूर्वी दुपारी 2 वाजता विधान भवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली जाईल। या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळामध्ये पक्षाचं अधिकृत पत्रही दिले। दरम्यान आजच्या शपथविधीसाठी सुनेत्रा पवार बारामतीमधून मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत। तर 2024 पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कशी संकटे आलेली आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा लागलेला होता। त्यानंतर कृषी खात्यावरून माणिकराव कोकाटे यांची गच्छंती झालेली होती। त्यानंतर सदनिका घोटाळ्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामाही झाला। त्यानंतर अजित पवार यांचा 2 दिवसांपूर्वी विमान अपघातात अकाली मृत्यू झाला। 2024 पासून एकामागून एक मोठी संकट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर उभी टाकलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आज 4 दिवसांनी राज्याच्या मंत्रिमंडळात मोठ्या हालचाली होताना दिसतात। अजितदादांचे उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार यांना मिळणार आहे आणि त्यासाठी सुनेत्रा पवार याच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपद मिळत असून त्यांना आमच्या शुभेच्छा राहतील असं वक्तव्य राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी केलंय। अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं झालेले नुकसान त्यांच्या रूपानं भरून निघेल असं सुद्धा ते म्हणाले। जो काय अजितदादा जाण्याने आमची महाराष्ट्राचं नुकसान झालंय त्या सुनेत्राताईंच्या ह्याच्याने थोडं भरून येईल ना येईल अशातला भाग नाही आहे। परंतु एका महिलेला हा मान देतात आमचं महायुतीचं सरकार, त्याबद्दल मी महायुतीचे धन्यवाद मानतो। आणि उद्या जर तो शपथविधी झाला तर आमच्या सुनेत्राताईंना शुभेच्छा देतो। सोलापूर महापालिकेमधले भाजपचे सर्व नगरसेवक पुण्याकडे रवाना झालेत। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी करण्यासाठी भाजपचे नगरसेवक पुण्याकडे रवाना झालेत। सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत 102 पैकी भाजपचे 87 नगरसेवक निवडून आले असून हे सर्व नगरसेवक आज गटनोंदणी करण्यासाठी पुण्याकडे रवाना झालेले आहेत। आज दुपारी भाजप गटाची नोंदणी विभागीय आयुक्तांकडे केली जाईल। सोलापूर महापालिकेमध्ये भाजपची एकहाती सत्ता असून गटनेता कोण होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। मीरा भाईंदर महापालिकेतही भाजपला बहुमत मिळाले आणि त्यानंतर सत्ता स्थापन करण्याआधी भाजपनं आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या नावांची घोषणा केली आहे। आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता यांची दुसऱ्यांदा महापौरपदी नियुक्ती होणार आहे, तर ध्रुव किशोर पाटील यांची उपमहापौरपदी नियुक्ती केली जाईल। नरेंद्र मेहता यांनी याबाबत घोषणा केली आहे आणि त्यानंतर डिंपल मेहता आणि ध्रुव किशोर पाटील यांनी उमेदवारी अर्जही अधिकृतरित्या दाखल केले आहेत। भिवंडी महापालिकेतील महापौर पदावरून राजकीय संघर्ष तीव्र झालाय। भिवंडीमधला समाजवादी पक्षाचे नगरसेवक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय। दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट आणि समाजवादी पक्षानं एकत्रित येत महापौर पदावर दावा केल्याचं समोर आलेलं होतं। मात्र समाजवादी पक्षाचे सर्व नगरसेवक ऐनवेळी संपर्काबाहेर गेल्यामुळे गणित आता बिघडलेली आहेत। भिवंडी महापालिकेतील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामधल्या शिपोशी गावामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। आमदार किरण सावंतांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांनी हा प्रवेश केलाय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा धक्का मानला जातोय। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आणि 26 वर्षांची साई तेजस्वी ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे। विधान परिषदेचे सभापती राहिलेले कैलासवासीय शिवाजीराव देशमुख यांची साई तेजस्वी ही नात आहे। शिराळा तालुक्यामधल्या कोकरूड जिल्हा परिषद गटामधून साई तेजस्वी निवडणुकीसाठी उभी आहे। परदेशातून उच्च शिक्षण घेऊन साई तेजस्वी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे। बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग, MBA फायनान्स आणि नंतर न्यूयॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स इन सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी साई तेजस्वीनं घेतलेली आहे। माझे जे शिक्षण आहे याचा उपयोग माझ्या भागातल्या लोकांना व्हायला हवा, महिलांना व्हायला हवा आणि यूथला व्हायला हवा, युवकांना व्हायला हवा। मी स्वतः 26 आहे, 26 आहे, तर मला वाटते एक
युवक रिप्रेझेंटेशन, एक स्त्रीचं रिप्रेझेंटेशन, प्रतिनिधित्व हे असायला हवं आपल्या भागामध्ये. आणि एक सुशिक्षित स्त्री, हिला एक संधी तुम्ही सगळ्यांनी दिली आहे, म्हणजे माझ्या भागातल्या लोकांनी मला दिलेली आहे. त्या संधीचं मला त्यांच्यासाठी खूप काम करायचं आहे, विकास कामं आणायचे आहेत. आणि जे मी टेक्नॉलॉजी बघितली आहे अमेरिकेमध्ये, जे इनोव्हेटिव्ह आयडियाजमध्ये मी काम केलेलं आहे तिथे, ते मला आपल्या भागामध्ये, आपल्या देशासाठी मला ते आणायचं आहे, इम्प्लिमेंट करायचं आहे, हेच माझी इच्छा आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे सध्या सर्वात मोठा पेच उभा राहिलाय, तो म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार. 23 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे, तर 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल. अर्थमंत्री अजित पवारांच्या पश्चात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. या आधीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अर्थ खात्याची जबाबदारी फडणवीसांकडे होती. त्यांनीच अर्थसंकल्पही मांडला होता आणि त्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प हा अनेक अर्थांनी विशेष असेल. मुंबईमध्ये मालाड स्थानकावर प्राध्यापक आलोक कुमार सिंह यांच्यावर ज्यावेळी हल्ला झाला, त्या घटनेच्या वेळी रेल्वे डब्यातील प्रवाशांनी पुढे येऊन जबाब नोंदवावा, असं आवाहन आता रेल्वे पोलिसांनी केलंय. मालाड रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूला घटनेमधले शस्त्र जप्त करण्यात आले असून आरोपीच्या घरातून त्याचे कपडेही हस्तगत करण्यात आलेत. सीसीटीव्ही फुटेजही मिळवण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलंय. हे पुरावे न्यायालयामध्ये गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे असल्याचा पोलिसांचा दावा आहे. उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान सकाळी 10:40 पासून ते दुपारी 3:40 हा ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटी वरून सुटणाऱ्या जलद लोकल ठाणे ते कल्याणपर्यंत धीम्या मार्गावरून वळवण्यात येतील, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत ब्लॉक असेल आणि त्यामुळे सीएसएमटी ते वाशी, बेलापूर आणि पनवेल दरम्यानच्या फेऱ्या बंद राहतील. परंतु सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल सेवा चालवण्यात येईल. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटीच्या पुनर्विकास कामासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे. मध्य रेल्वेकडून 1 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही प्लॅटफॉर्मवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आलाय. या काळात मडगाव सीएसएमटी तेजस एक्सप्रेस अनेक मेल त्या दादर स्थानकातून सुटतील. मंगळुरू सीएसएमटी एक्सप्रेस ठाण्यापर्यंत धावणार आहे आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आल्यामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय होऊ शकते. मध्य रेल्वेच्या सायन्स स्थानकाजवळ धावत्या लोकलमधून पडून 3 प्रवासी जखमी झालेत. तिन्ही प्रवाशांना शीव रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर आहे, तर एकाची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय. लोकलमधील गर्दीमुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. नांदेडच्या अर्धापूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकरांच्या गाडीचा अपघात झालाय. वन विभागाच्या कार्यालयासमोर ट्रॅक्टर आणि गाडीचा अपघात झालाय. ट्रॅक्टरचा टायर फुटल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. अपघातात तहसीलदार यांच्यासह चालक आणि शिपाई जखमी झालेत. तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्यावर अर्धापूर येथील रुग्णालयात तर एकावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 35व्या ब्रेकेनरिज आंतरराष्ट्रीय स्नो स्कल्पचर चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियानं कांस्य पदक पटकावलंय. अमेरिकेमधल्या कोलोरॅडो येथील ब्रेकेनरिज येथे स्नो स्कल्पचर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे 655 रस्ते बंद करण्यात आले, तर आजपासून पुन्हा बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. राज्यामधल्या 669 ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे वीज पुरवठाही खंडित झालाय. हिमालयन प्रदेशात पुन्हा हवामान बदलाची शक्यता आहे. आजपासून 2 फेब्रुवारी दरम्यान पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आलाय. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज व्यक्त होतोय. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरूच आहे. शिमल्यामधल्या नवार खोऱ्यावर बर्फाची पांढरी चादर पाहायला मिळते. नवार खोऱ्यातील नयनरम्य दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे. जम्मू आणि काश्मीरच्या झोजिला पासमध्ये हिमालयन लाल कोल्ह्याचं दर्शन झालंय. लाल कोल्हा दिसल्यामुळे या परिसरातील समृद्ध आणि वैविध्यपूर्ण असं वन्यजीवन अधोरेखित झालंय. 35व्या ब्रेकेनरिज इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्नो स्कल्पचर चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियानं कांस्य पदक पटकावलंय. अमेरिकेमधल्या कोलोरॅडो येथील ब्रेकेनरिज येथे स्नो स्कल्पचर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं इटलीच्या यानिक सिनरचा 5 सेटमध्ये पराभव केलाय. या सामन्यात जोकोविचनं सिनरला 3-6, 6-3, 4-6, 6-4, 6-4 अशा 5 सेटमध्ये पराभूत केलाय. अंतिम सामन्यात जोकोविचचा सामना रविवारी स्पेनच्या कार्लोस अल्काराझ सोबत होणार आहे.
अभिनेता सलमान खानबाबत अपमानजनक टिप्पणी करण्यास निर्माता अभिनव कश्यप याला मुंबई शहर दिवाणी न्यायालयानं तात्पुरती बंदी घातली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ हा कोणीही कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अपमानास्पद आणि धमकी देणारी भाषा वापरू शकतो असा होत नसल्याचे न्यायालयानं नमूद केलंय. सलमान यानं दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यात कश्यप आणि इतर दोघांकडून 9 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. अभिनेता कमाल खानला अखेर जामीन मंजूर झालाय. ओशिवरा येथील सोसायटीमध्ये गोळीबार केल्याच्या प्रकरणामध्ये 23 जानेवारीपासून तो अटकेत होता. परवानाधारक बंदुकीमधून गोळीबार केल्याचा खानवर आरोप आहे. 18 जानेवारी रोजी ओशिवरा येथील नालंदा सोसायटीमध्ये परवानाधारक शस्त्रामधून 2 गोळ्या झाडल्याचे खाननं चौकशीत कबूल केलं असा दावा पोलिसांनी केलाय. तपास यंत्रणेकडून कायद्याचा गैरवापर असल्याचा दावा खानतर्फे जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान करण्यात आलेला होता. अखेर दोन्ही बाजू तपासल्यानंतर न्यायालयानं खानला सशर्त जामीन मंजूर केलाय. पाकिस्तान आणि बांगलादेशमधल्या संबंधांमध्ये एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. 14 वर्षांनी बांगलादेश आणि पाकिस्तान विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाकामधून पहिलं विमान पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये पोहोचलंय, तर हवाई संपर्क पूर्ववत झाल्याची माहिती पाकिस्तानचे मंत्री इशाक दार यांनी दिलेली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर नंतर मुंबईच्या महानगरपालिकाचा फॉर्म्युला आता जवळपास निश्चित झालाय. मुंबईमध्ये महापौरपद भाजपकडे, स्थायी समितीचं अध्यक्षपदही भाजपकडे, तर उपमहापौरपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली आहे आणि या बैठकीमध्ये हा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. येणाऱ्या काळात महापौर आणि त्यासोबतच स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेलाही मिळू शकतं, मात्र सध्या तरी ते भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे. प्रभाग समिती संदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय येणार असून ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा महापौर असेल आणि भाजपचा उपमहापौर असेल, तर मुंबईमध्ये भाजपचा महापौर आणि शिवसेनेचा उपमहापौर होण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेसाठी भाजपकडून गटनेत्याची निवड करण्यात आली आहे. भाजपकडून गटनेतेपदी गणेश बिडकरांची निवड झाली आहे. गणेश बिडकर हे महापौरपदाचे दावेदार होते, मात्र पुण्यासाठी महिला महापौर त्याचं आरक्षण पडलेलं आहे आणि त्यानंतर गणेश बिडकर यांचं आता गटनेतेपदी भाजपकडून निवड झाली आहे. गणेश बिडकर याआधी पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेता देखील राहिलेले आहेत. पालिकेवर मोठी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. कशा पद्धतीने तयारी करणार आहेत? एक मोठं आव्हान आहे, कारण 119 नगरसेवक निवडून आले आहेत, 80 नगरसेवक नवीन आहेत आणि एक मोठं ग्रोथ होणारं शहर आणि अपेक्षांना भरलेलं शहर हे आता भारतीय जनता पार्टीच्या हातात पुणेकरांनी दिले. एक मोठी उणीव मला या ठिकाणी जाणवतीये. या महापालिकेत एक मोठं सहकार्य, मोठी मदत दादांची असायची आणि त्यामुळे आज ही मोठी जबाबदारी आली आहे. पुणेकरांच्या भावना आहेत, पुणेकरांच्या अपेक्षा आहेत आणि या सगळ्यांना सामोरं जात असताना निश्चितपणे माझ्यासारख्याला माननीय दादांची उणीव आज भासते. अर्थातच प्रत्येक पुणेकराला पडलेला आहे महापौर कोण असणार, कारण 2-3 नावं सातत्याने महिला आहे. अर्थातच 2-3 नावं तुम्हालाही माहिती आहेत. ताकपुरेताई असतील, इतर जे आहेत देशपांडेताई असतील, हे सगळेजण कोण बसू शकतं, कारण सगळ्यांना तोच प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीचा महापौर असेल, आमचे नेते ठरवतील ज्याला योग्य संधी द्यायचे. या देशात आणि या राज्यात, या शहरात आपण अनेक उदाहरणं बघितली असतील. या देशाचे अध्यक्ष 42 वर्षाच्या युवकाला, 45 वर्षाच्या युवकाला आज राष्ट्रीय अध्यक्ष केले. त्या शहराचे खासदार मुरलीअण्णा मोळ यांना केंद्रात नेऊन मंत्री केले. पण या पार्टीत कोणालाही काहीही करू शकतात आणि त्यामुळं योग्य कार्यकर्त्याला योग्य संधी मिळेल असं मला या ठिकाणी वाटतं. आता 3 तारखेपर्यंत हे देखील स्पष्ट होईल की पुणे महानगरपालिकेवर कोण महापौरपदी विराजमान होते. मात्र आता तरी गटनेतेपदी गणेश बिडकर यांची बरणी लागली आहे. कॅमेरामॅन अमोल कवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. अजित पवारांच्या निधनामुळे रद्द झालेली मनसेची पूर्वनियोजित बैठक सोमवारी होणार आहे. मुंबईमध्ये एमआयजी इथे सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. मुंबई महापालिकेतील मनसेचे सर्व उमेदवार बैठकीला हजर राहतील. तसेच विभाग अध्यक्ष आणि मनसेचे नेतेही बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीमध्ये पराभवाची कारणं तसेच इतर बाबींवरही चर्चा होणार आहे. राज ठाकरेंची या बैठकीला उपस्थिती असेल.